साईमाई सकाळ भावांनो. तर दिवस 7वा. तर निघाली आपली तर पालखी. तर निघूया आपण पण. झालं आता खूप लेट. रात्री तर खूप थंडी होती. आता पण त्यापेक्षा जास्तच आहे. भावांनो, आजचा सकाळचा जो रस्ता आहे तो खूपच चांगला आहे आपल्या साई पालखीसाठी. जे जे बिना चपलीचे आहेत त्यांच्यासाठी. तर भावांनो, तुम्ही बघू शकतात रस्ते नीट अँड क्लीन आणि खूप सुंदर आहे. आणि असेच रस्ते मुंबई टू शिर्डी असणार तर कुठल्या पालखीवाल्यांना, पदयात्र्यांना, बिना चपलेवाल्यांना जराही प्रॉब्लेम नाही होणार. पालखी एकदम आरामशी जाऊ शकते शिर्डीपर्यंत. तर भावांनो, 20 किलोमीटर वावी आहे आणि शिर्डी 51 किलोमीटर. आणि आपला लास्ट टाइम बस आहे. તમારે હાથમાં આપો ને એમાં શું છે એ आम्हाला काढून टाकलं तुम्ही लोकांनी. काय नाचत उड्या. आम्ही दरवर्षी तारपा खेळतो. ओम साईराम. ओम साईराम. છોકરા મને કાઢી લાયકો તારપા માંથી. કેમ? દોડા દોડા જાય. મરાઠી છે ને બીજા આપણે ગુજરાતી જ છે. તો મને આવડે છે. થોડું થોડું આવડે, વધારે નથી. એક એક લેવાનું. એક જ घ्यायचा. ओम साईराम. ओम साईराम. ફોટોફાટ चला चला चला.
मार्ग 45 किलोमीटर. आपला हॉल्ट जवळच आलाय भावांनो. तर भेटले डायरेक्ट हॉल्टवर. चला मग साहेब. तर भावांनो निघालो आम्ही. आपलं जेवण वगैरे पण झालंय. आपला दुपारचा स्पॉट पेरूबाग होता. आता रात्री पूर्ण वावेगाव आपल्याला पार करायचं आहे. दिवस 7वा आहे भावांनो. आज लास्टचा दिवस आहे. उद्या फक्त आपल्याला 5 किलोमीटरच चालायचं आहे. मग आपल्या बाबांचं दर्शन आहे. खूप खुश आहे मी. आजचा लास्टचा दिवस आपल्याला एवढं चालायचं आहे. चालायचं फक्त 5 किलोमीटर चालायचं आणि बाबांचं दर्शन. कसे दिवस गेले ते माहितीच नाही पडलं. तर भावांनो चाय प्यायला बसलो आम्ही. साईराम सागरदा. भावांनो चाललोय आता. तो वावी गाव आलंच आहे. वेलकम टू वावी. वेलकम टू वावी. इधर बाबा का नाम लूंगा सबसे बड़ा पूरी चलूंगा. साई बाबा की जय. ओम साई. जय साई. जय साई. ओम साई. साईनाथ महाराज की जय. बन गया रोड. पिछले टाइम से ज्यादा खराब है ना. हाँ अभी तो खराब ही है. अभी खराब ही है पर पिछले टाइम से बेहतर है. पहले तो पूरा कंक्रीट था. चालू है. वाली मोड का आवाज है ना. हाँ चालू हो गया अभी से. आवाज दूंगा आवाज. ये नुसता लग रहा है. कम विष्णु. आता चालायला प्रॉब्लेम होणार आहे साहेब तुला. कृष्ण किधर गया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. तर साहिल भावाला खूप त्रास होतोय. पहिला वर्ष आहे तरी बिना चपलीचा आलाय. तरी चाललाय. आज लास्टचा दिवस आहे. पास है बहुत. पास आहे काय नाही. पूर्णा बाई घेतली. फक्त बाबांचं नाव घे चालत राहा. झाला भावांनो वावेगाव सुरू. आता पहिली कमानी, दुसरी कमानी, मग तिसरी कमानी. हॉल्टचं लांबच आहे. 10-11 वाजतील. आम्ही निघालेलो 3-3:30ला. 10 नाही 9:30 10 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. थोडा लेट पण होऊ शकतो. तर बघूया किती वाजतापर्यंत पोहोचतो आपण. धाडीला निरोप साई बाबन मला. कारे बेटा तू उशीर केला. धाडीला निरोप साई बाबन मला. कारे बेटा तू उशीर केला. पालखी घेऊन ये हातात नाचत ये उभा वेशी बाबा की जय. बाय जय. जय साई. ओम साई. हर हर महादेव. जय मला. जय वेंकटरमणा गोविंदा रे गोविंदा. गोविंदा. सीताराम सीताराम. लोकेशन पाठवलंय हा 16 किलोमीटर आहे. किती 16 किलोमीटर. हो कल आप किधर के हो. आधी तुमच्या इकडेच आहे. गोरेगावचे. हो 3 नंबरी. बघितलं ना आम्ही तुम्हाला कधी. आधी कुठून जायचे. आता बघितलं नाही असेल बहुतेक नाही. कुठून जायचे आधी बघितलं? पालघर. आधीपासून आम्ही 3 वर्षाला आता मध्ये मला गॅप पडला आधी. आधी. 6 वर्ष केलं. 5 वर्ष 5-6 वर्ष केलं. आता परत हे. चला चला साईराम साईराम.
तर चिकू कसा वाटला भावा तुला शिर्डीला येऊन? तर भावांनो आज आपला 7वा दिवस आहे आणि आता आहे ना आपलं उद्या आहे ना बाबांचं दर्शन होणार. पण काय पण बोला आपली पदयात्रा आहे ना पदयात्राच आहे. कारण की आपले जेवढे मित्र आहेत ते कंपनी आपली सर्व आहे ना नेहमी म्हणजे सोबत चालतात ना तर एक फील काहीतरी येतो आपल्याला. चला मग जय साईनाथ. तर भावांनो पोचलो आम्ही पहिल्या कमानीला. तर भावांनो पहिली कमानीवर बसलो आम्ही बाबा बेलवाल्याच्याकडे. थंडी वाजता चाय नाश्ता करूया आता मग निघूया. पुढे अजून थंडी असणार. हा पुढे तर अजून थंडी आहे. तर आताशी पहिलीच कमानी आहे. किती वाजे आहे अभि? 7:30. आता 7:14 झाले. 11:30 12 वाजेपर्यंत पोहोचूया आरामशी. भावांनो आपली भेल पण आली आहे. तर भावांनो गुरुवार आहे तर मंदिराचं काम चालू आहे आणि पूजाची तयारी चालू आहे. आपल्या सगळं तर तयार झालंच आहे. व्हिडिओ कॉलवर दर्शन करतो आम्ही भावांनो. तर भावांनो तुम्ही पण दर्शन घ्या, पुन्हा मंदिर बघून घ्या. भगवानचा आशीर्वाद तुमच्यासोबत पण आहे, जसं आमच्यासोबत तसं तुमच्यासोबत पण आहे. चला मग निघूया पुढे. जय साईनाथ. भावांनो निघालो आहे आम्ही आता. पहिली कमानी तर झाली. तर भावांनो अंधार पण खूप आहे आणि थंडी पण खूप आहे. जेवढं होऊ शकेल तेवढं आम्ही फटाफट चालायचं बघून आणि हॉल्टवर जाऊन आराम करू, कारण की आपल्या बाबांचं दर्शन पाहायचं उद्या. चला मग जय साईनाथ. भेटूया मग हॉल्टवर. भावांनो पोचलो आम्ही हॉल्टवर. तुम्हाला बोललो ना वाजणार आम्हाला 10 नंतर 10:30 पण आम्हाला वाजले 11:30 आता. आता जेवूया पालखीकडे जाय. जेवूया वगैरे आणि झोपूया. खूप थकलोय आज. उद्या बाबांचं दर्शन आहे आपल्या. सुन तर आहे. भावांनो जेवायला बसतोय आम्ही.